उद्या उन्मेष पाटील यांचा ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश पार पडतोय। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। भाजपानं जळगावमध्ये तिकीट कापल्यामुळे पाटील हे नाराज आहेत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून सुद्धा समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय। त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी होताना आपल्याला बघायला मिळत आहेत। उद्या उन्मेष पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश पार पडतोय। त्या बाबतीत माननीय उद्धव साहेब आणि राऊत साहेबांवर चर्चा झालेली आहे। ज्या काही स्थानिक लेवलला त्यांना काही चर्चा करायच्या आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांशी आणि सकारात्मक चर्चा चालू आहे। पण असं म्हटलं जातं की आज सायंकाळी किंवा उद्या पक्षप्रवेश होईल आणि जळगावमध्ये उन्मेष पाटील हे तुमच्या पक्षाचे उमेदवार सायंकाळी किंवा उद्या जो विषय आहे तो आपल्याला त्यांच्या माध्यमातून कळेल आणि जळगावचा उमेदवार त्यानंतर जाहीर होईल। तर उन्मेष पाटील हे ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश करू शकतात। खासदार संजय राऊतांच्या भेटीनंतर ही प्रतिक्रिया आलेली आहे। उन्मेष पाटलांची प्रतिमा चांगली आहे तरी सुद्धा तिकीट कापल्याचं संजय राऊत म्हणालेले आहे। आपल्याकडे प्रवेश करतात त्यांना तिकीट मिळते अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत। काय उद्यापर्यंत कळेल। त्यांची आमची मैत्री जुनी आहे आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली। उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल। तर जळगावमधून ज्या स्मिता वाघ यांना तिकीट मिळालंय त्यांनी उन्मेष पाटलांवरती काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। 2019ला ज्यावेळेला माझं तिकीट कापलं गेलं होतं त्यावेळेला उन्मेष दादांना भारतीय जनता पार्टीकडून तिकीट दिलं गेलं होतं। त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे ही बहीण खंबीरपणे उभी होती आणि त्यावेळेला त्यांना प्रचंड मताधिक्याने आम्ही सगळ्यांनी मिळून नेत्यांनी मिळून सगळ्यांनी निवडून दिलं होतं आणि मला पूर्णपणे आजही विश्वास आहे की दादा असं काही पाऊल उचलणार नाही। आज त्यांची बहीण उभी आहे, या बहिणीच्या पाठीमागं हा माझा भाऊ खंबीरपणे उभा आहे। मला तर काही अजून माहिती नाही आहे पण मला विश्वास अजून हाच आहे की दादा माझ्या पाठीमागे उभं राहतील। भारतीय जनता पार्टीचं केडर जे आहे त्याच्यात मुशीमध्ये तयार झालेला माणूस सहजासहजी विचारशी प्रतारणा करत नाही, तत्वाशी तडजोड करण्याची पद्धत नसते, तत्वाशी तडजोड होत नाही आणि मला विश्वास आहे की असं काही घडणार नाही।